नमस्कार मंडळी. कधी-कधी असं होतं ना, की सतत डाळ, भात, भाजी, चपाती हे सगळं खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. असं वाटतं सोपं पण तितकंच खाण्यासाठी यम्मी असं काहीतरी बनवू. तर चला तर तुमच्यासाठी ही आजची रेसिपी आहे व्हेज पुलाव, पण थोड्या वेगळ्या पद्धतीचा. नक्की ट्राय करा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना आवडेल. सो मी इथे भाज्या घेतल्या आहेत. फ्लावर, वाटाणा, बटाटा, गाजर आणि थोडी बीन्स स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर मी एक 15 मिनिटांसाठी आपले बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत आणि जी भाजी होती आपल्याला एकत्र मिक्स करायची आहे. त्यात थोडी अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी लाल तिखट, हळद आणि दही टाकून आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मी ह्याच्यात एक मिरची ॲड केली आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता. ही भाजी एका साईडला आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊ. त्यानंतर तेलामध्ये मी इथे थोडं जिरं, काजूचे थोडे पीस, तेजपत्ता आणि कांदा टाकून आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा असा लालसर करायचा आहे छान. त्यानंतर आपली मॅरिनेट केलेली भाजी आपल्याला ह्याच्यात ॲड करायची आहे आणि 2 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती ती तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. मी इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसालाही याच्यामध्ये ॲड केला आहे. त्यानंतर आपले जे तांदूळ होते भिजत ठेवलेले ते आपल्याला ॲड करून थोडं मीठ टाकायचं आहे आणि अंदाजे मी इथे 2 कप इथे पाणी टाकलं आहे. अगोदर स्टार्टिंगला आपल्याला लो फ्लेमवरती एक 5 मिनटं ठेवून नंतर त्याच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. खाण्यासाठी रेडी आहे व्हेज पुलाव वेगळ्या पद्धतीचा. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो